महाराष्ट्रातील लोकसभेचा 5वा आणि शेवटचा टप्पा 20 मे रोजी पार पडत आहे। आतापर्यंत राज्यातील एकूण 35 जागांवर मतदान झालं असून महाविकास आघाडीतील नेत्यांनी एकूण विजयी उमेदवारांचा आकडा सांगायला सुरुवात केली आहे। शरद पवार यांच्या मते महाविकास आघाडीला महाराष्ट्रात 30 ते 35 तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या मते 32 ते 35 जागा मिळणार आहेत। मतदारसंघातील लोकांमध्ये असलेलं वातावरण, काही अंतर्गत रिपोर्ट यावरून हा आकडा ठरवला जात असल्याचं राजकीय जाणकार सांगतात। काही चुरशीच्या जागांवरील निकालाबाबत मात्र अजूनही संभ्रम असल्याचं पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा लोकसभेची जागा सुद्धा यापैकीच एक। या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांच्या विजयाची शक्यता वर्तवली जात असली तरी सुद्धा काही घटकांच्या प्रभावामुळे इथं उलटफेर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या शक्यतांचा आढावा आपण या व्हिडिओत घेणार आहोत। नमस्कार, मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे। पहिलं कारण आहे महायुतीच्या मित्र पक्षातील आमदारांनी उदयनराजे यांचं जोमानं केलेलं काम। शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीतील अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता। याचं कारण होतं शिवेंद्रसिंह राजे आणि मकरंद पाटील हे आमदार महायुतीत असले तरी उदयनराजे भोसले आणि त्यांचं विशेष पटत नसल्याने ते शशिकांत शिंदे यांना अप्रत्यक्षपणे मदत करतील असं बोललं जात होतं। मात्र या शक्यतांना मतदानाच्या आधी 2-3 दिवस सुरुंग लागला। भाजपच्या निवडणूक प्रचार यंत्रणेने महायुतीत सर्वजण उमेदवाराचं काम करत आहेत ना हे पाहण्यासाठी लक्ष ठेवलं होतं। त्यानुसार शिवेंद्रसिंह राजे आणि मकरंद पाटलांनी गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि त्यांना उदयनराजे यांचं काम करण्याच्या सूचना केल्या। यामुळे सातारा आणि वाई मतदारसंघातून ज्या अपेक्षित मतदानाची आकडेवारी शशिकांत शिंदे यांनी मनात पकडली असेल ती कमी होण्याची शक्यता आहे। दुसरं कारण आहे ते म्हणजे महायुतीतील महेश शिंदे आणि शंभूराजे देसाई या शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी लावलेला जोर। उदयनराजे भोसले यांना लोकसभा निवडणुकीत मदत केली तर त्याचा फायदा आपल्याला विधानसभा निवडणुकीत होईल असा विचार या दोन्ही विद्यमान आमदारांनी केला असल्याची शक्यता आहे। सातारा लोकसभेसाठी कोरेगावमध्ये सर्वाधिक मतदान झालं। शिवसेनेतील बंडखोरीनंतर या दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मदतीने मतदारसंघात शेकडो कोटींचा निधी आणला। शिवाय लोकसभा निवडणुकीवेळी लोकांना आवाहन करताना आम्ही स्वतः उभे आहोत असं समजून मतदान करा हाच संदेश लोकांना दिला। या व्यतिरिक्त कराड दक्षिण मधून अतुल भोसले यांनी उदयनराजे भोसलेंसाठी विशेष जोर लावल्याचं पाहायला मिळालं। मोदींची सभा हा त्याचाच एक भाग। याशिवाय कृष्णा हॉस्पिटल, कृष्णा कारखाना यामध्ये काम करणाऱ्या सदस्यांना उदयनराजेंच्या समर्थनार्थ उभं करण्याचं काम अतुल भोसलेंनी केलं। त्याचा फायदा राजेंना होण्याची शक्यता वर्तवली जाते। तिसरं कारण आहे उत्तर कराडमध्ये बाळासाहेब पाटलांचा ओसरलेला प्रभाव। 2019च्या लोकसभा पोटनिवडणुकीत बाळासाहेब पाटलांनी उत्तर कराडमधून श्रीनिवास पाटलांना 50,000पेक्षा अधिकचं लीड मिळवून दिलं होतं। त्यावेळी बाळासाहेब यांचे विरोधक धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे स्वतंत्र लढले होते। यंदा मात्र कदम आणि घोरपडे भाजप पक्षात एकत्र आणि एक दिलाने काम करत आहेत। बाळासाहेब पाटलांना त्यामुळे मोठं आव्हान निर्माण झालेलं असून याच आव्हानाची झलक लोकसभा निवडणुकीतही पाहायला मिळाली। आताच्या निवडणुकीत उत्तर कराडमधून अगदी काठावरचं लीड शशिकांत शिंदे यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून तसं झालं तर ती गोष्ट उदयनराजेंच्या पथ्यावर पडेल असं बोललं जात आहे। चौथं कारण आहे कराड भागातील उमेदवार नसल्यामुळे कराडकर जनतेमधील नाराजी। राष्ट्रवादीच्या तिकिटावर 3 वेळा निवडणूक लढवलेल्या आणि जिंकलेल्या श्रीनिवास पाटलांना सर्वात मोठा आधार कराड आणि पाटणच्या जनतेचा होता। त्यांचं स्वतःचं गाव पाटणमधील मारुल हवेली असल्याने स्थानिक भूमिपुत्र म्हणून त्यांना मतदान करणारी जनता इथे मोठ्या प्रमाणावर होती। विधानसभेला पाटणकर किंवा देसाई काय असेल ते आम्ही बघून घेऊ, खासदारकीला मात्र श्रीनिवास पाटील असाच इथल्या जनतेचा होरा होता। शिवाय भाजपशी उत्तम कनेक्शन असलेले अतुल भोसले हे सुद्धा काही भागात श्रीनिवास पाटलांचं काम करतात असंही कराडमधील खात्रीशीर लोकांकडून विशेष भारीच्या टीमला समजलं होतं। यंदा मात्र श्रीनिवास पाटील निवडणूक लढवत नसल्याने तसेच कराड पाटणमधील इतर उमेदवार नसल्याने लोकांनी तितक्या उत्स्फूर्तपणे शशिकांत शिंदेंना मतदान केलं असेल अशी शक्यता फार कमी आहे। त्यामुळे कराड पाटणमधील अपेक्षित लीड कमी झाल्याचा फटका शशिकांत शिंदेला बसला तर साहजिकच राजेंचा विजय सोपा होईल। पण शेवटी निकालात चित्र स्पष्ट होईलच। तर 5वं कारण आहे भाजपचा काटेकोर प्रचार आणि शशिकांत शिंदे यांची प्रतिमा खराब करण्याचा झालेला प्रयत्न। मिळालेल्या माहितीनुसार सातारा लोकसभेअंतर्गत येणारी बूथ यंत्रणा स्ट्रॉंग करण्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातलं होतं। प्रत्येक कार्यकर्त्याला दिलेल्या जबाबदारीचं पालन होत आहे ना हे पाहिलं जात होतं। शिवाय शशिकांत शिंदे यांचं नाव लोकसभेसाठी निश्चित होत असतानाच त्यांचं नाव असलेला 2013-14चा मुंबई बाजार समितीतील घोटाळा माध्यमांतून चर्चेत आणला गेला। त्याच मुद्द्यावर वारंवार बोललं जाऊ लागलं। त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्या विषयी अपप्रचार होईल अशी खेळी आखण्यात आली होती। या प्रचाराचा काही अंशी नकारात्मक परिणाम
मतदारांच्या मनावर झाला आणि जे करायचं ते डॅमेज करण्यात भाजप यशस्वी ठरलं. या 5 कारणांव्यतिरिक्त बाळासाहेब पाटील आणि सत्यजित पाटणकर यांनी श्रीनिवास पाटील आणि त्यांचे चिरंजीव सारंग पाटील यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीत एकसंधता आहे का याविषयी लोकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालं. याचा काहीसा परिणाम मतदारांच्या मानसिकतेवर होऊन भाजपला मतदान झालं असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. उदयनराजे यांच्या भोवती असलेल्या राजगादीच्या वलयामुळे त्यांना 1,00,000-1.5 लाख मतदान सहज होतं हे वास्तवही आहेच. त्यामुळं असं म्हटलं जातंय की साताऱ्यात महायुती मुसंडी मारू शकते. या सगळ्या उपर जाऊन जनतेने शरद पवारांवरील निष्ठेमुळे आणि विकास कामांच्या धर्तीवर शशिकांत शिंदेंना मतदान केलं असेल तर निकालात बदल देखील पाहायला मिळू शकतो. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? सातारा लोकसभेच्या जागेवर कोण विजयी गुलाल आपल्या कपाळी लावण्यात यशस्वी होईल? उदयनराजे की शशिकांत शिंदे? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओ बघताय ना? जर नसाल तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात कोणाची हवा आहे. सोबतच आपल्या विषयच भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.